खासदार प्रणिती शिंदे यांनी 13 ऑगस्ट 2024 रोजी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली। यावेळेस वकिलांना व पक्षकारांना होणाऱ्या पार्किंगच्या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले। जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकामाबद्दल पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांशी लवकरात लवकर काम चालू करावे अशी चर्चा केली। वकिलांच्या चेंबर आणि बार असोसिएशन हॉल मधील वीज बिल हे कमर्शियल पद्धतीने न आकारता रेसिडेन्शियल पद्धतीने आकारण्याबाबत तात्काळ एमएससीबी वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर कमर्शियल कनेक्शनचे रूपांतर रेसिडेन्शियल करावे आणि त्याबाबत पाठपुरावा करावा असे सांगितले। वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्याकरता व संरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकील आरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणण्याकरता प्रयत्न आणि आवाज उठवण्याबाबत आश्वासन दिले। यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्हीपी शिंदे, सचिव ॲडव्होकेट मनोज नागेश पामुल, सहसचिव ॲडव्होकेट निदा सैफन, विनयकुमार कटारे, ॲडव्होकेट व्हीएस आळंगे, ॲडव्होकेट कोथिंबिरे, ॲडव्होकेट सुतार, ॲडव्होकेट विक्रांत फताटे, ॲडव्होकेट परमानंद जवळकोटे, ॲडव्होकेट रफिक शेख, ॲडव्होकेट शुभम माने, ॲडव्होकेट गुरव, ॲडव्होकेट भीमा शंकर कत्ते, ॲडव्होकेट सहदेव भडकुंबे, ॲडव्होकेट बशीर शेख, ॲडव्होकेट शहनवाज शेख, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट बसवराज वामी व इतर विधिज्ञ हजर होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।